आज आपण शेळ्यांच्या लसीकरणाबद्दल माहिती बघणार आहोत. रक्षा ट्रायव्हॅक नावानं ही लस येते. तर याच्यामध्ये FMD, HS आणि BQ म्हणजे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे FMD, HS म्हणजे हेमोरेजिक सेप्टिसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर. तर HS म्हणजे गलघोटू जे की गळे सुजतात त्याच्यामुळं शेळ्यांची परेशानी होती, आणि ब्लॅक क्वार्टर म्हणजे लंगडा बुखार. तर ह्या तिन्ही लसी एकत्र असतात, रक्षा ट्रायव्हॅक नावाने येतात. तर हे 30 ml ची बॉटल आहे. आणि ही कशी द्यायची, तर ही डीप इंट्रामस्क्युलर द्यायची. तुम्ही इथं बघू शकता, हे डीप, हे इंट्रामस्क्युलर द्यायचं. तर हे 1 ml प्रत्येक शेळीला तुम्ही देऊ शकता. गाभणला द्यायचं नाही, गाभण सेफ नाही. तर आता आपण ही लस देणार आहोत. तर पावसाळ्याच्या अगोदर ही लस देतात. तर आता एकतर सकाळी सकाळी द्या किंवा संध्याकाळून द्या, कारण उन्हाच्या टायमामध्ये दिल्यानंतर हलकासा बुखार येऊ शकतो, थोडीशी ताप येऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला तापीची गोळी देऊ शकता. गाभण सेफ नाही, गाभणला हे देऊ नका. घरापासून दूर असाल तर तुम्ही अशा पाऊचमध्ये तुम्ही आणू शकता. त्याला आईस्क्यूब म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही ती लस अशी झाकून 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावी. आणि त्याच्यानंतर नवीन निडल घ्यायची तुम्ही, आणि सोबत तुम्ही ही चांगल्या याची निडल पण घेऊ शकता, जेणेकरून लवकर लस देता येईल. लस देण्याच्या अगोदर तिला चांगली अशी हलवून घ्या, जेणेकरून ती सगळी मिक्स होईल, आणि नंतरच द्या. समोर बघू शकता, मानाच्या मासामध्ये डीप इंट्रामस्क्युलर म्हणजे आपण मासामध्ये मानाच्या देत आहोत. ही FMD+, HS+ लस आणि BQ. तर ही एकत्र म्हणून रक्षा ट्रायव्हॅक नावाने येते. तर ही लस तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या हातानेच द्या, आणि घरी करू नका तुम्ही असा प्रयोग. तर ही माझ्या फक्त अनुभवानुसार माहिती सांगत आहे. लस व उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या हातानेच करा. धन्यवाद.